नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 33वा भाग. मागच्या 2 भागात केल्याप्रमाणे आपण सुरुवातीला समर्थ स्थापित 11 मारुतींची माहिती घेतोय. 4 मारुतींची माहिती आपण पाहिली. 5वा मारुती आहे उंब्रजचा मारुती. उंब्रजगाव पुणे आणि कराड यांच्यामध्ये सातारपासून साधारणपणे एक 35 किलोमीटरवरती आहे. आणि हा मारुती अगदी हायवेच्या बाजूलाच, हायवेच्या डाव्या बाजूला उंब्रज एस टी स्टँड आहे, त्याच्या जवळ असा हा मारुती आहे. तिथनं पलीकडे कृष्णा नदी वाहते आणि त्याच्या थोडं अलीकडे कृष्णा नदीला तारळी आणि मान या दोन्ही नद्या येऊन मिळतात. समर्थांना इथं काही जमीन इनाम मिळाली ती आणि 1648मध्ये समर्थांनी या मारुतीची स्थापना केली असं म्हटलं जातं. इथं एक मठ स्थापन केलं होतं आधी आणि नंतर त्या मठातच मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. हा मारुती मठातच स्थापन केल्यामुळे या मंदिराला कळस असं नाही आहे. मारुतीची मूर्ती भव्य आहे, जवळजवळ 6.25 फूट उंच आहे, पण त्याचं स्वरूप मात्र म्हणजे त्या चेहरा जो आहे तो बालमारुती असा वाटतो. मंदिर पूर्वाभिमुखी आहे आणि मूर्ती अजून खूप चांगली लेपली जाते. वर्षातून मारुतीला शेंदूर लेपन करतात आणि ह्या मारुतीला इथं रामदासी मंडळी जी आहेत परंपरागत ती या इथल्या मारुतीची व्यवस्था बघतात. आणि त्याचबरोबर एक म्हणजे इथं असंही म्हटलं जातं की रामदास स्वामी सापडून अनेकदा उंब्रजला नदीवरती यायचे आणि स्नान करण्यासाठी म्हणून. आणि दुसरं असंही म्हणतात की समर्थांनी तिथे एक शिष्य आपला नेमला होता आणि रंगनाथ स्वामी निगडीकर जे समर्थ शिष्य होते संप्रदायातले, तेही तिथं काही काळ त्यांनी वास्तव्य केलं होतं. हनुमान जयंतीच्या आधी इथं आदल्या दिवशी भिक्षा मागायचा कार्यक्रम होतो. समर्थ सांप्रदायिक भिक्षा जी आपण म्हणतो ती इथं मागितली जाते आणि हनुमान जयंतीचा मोठा उत्सव इथं होतो. इथेही रघुवीर रामकृष्ण रामदासी, त्यांचे बंधू विनायक रामकृष्ण बुवा रामदासी हे इथल्या मठाची व्यवस्था बघतात. तिथले मारुतीचे वतनदार आहेत आणि श्रावण महिन्यात तिथं उत्सवही मोठा होतो. 6वा मारुती आहे मसूरचा मारुती. याला महारुद्र हनुमान असं म्हणतात. आणि मसूर म्हणजे उंब्रजहून साधारणपणे एक 10 किलोमीटरवरती आतल्या बाजूला मसूर गाव आहे. राजकीयदृष्ट्या खूप सजग आहे आजच्या काळामध्ये आणि तिथे एक लहानसा ओढाही वाहतो. इथली मारुतीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे आणि 5.5 फूट उंचीची आहे. सौम्य मुद्रेची मारुती आहे आणि खूप लोक त्या मसूरमधले या मारुतीला रोज जाणारे आहेत. समर्थांनी इथं 4 वर्ष रामनवमीचा उत्सव केला असं म्हटलं जातं आणि 1646ला इथला पहिला रामनवमी उत्सव झाला असं म्हटलं जातं. समर्थांनी या मारुतीकरता जे 11 एकूण भीमरूपी स्तोत्र खूप आहेत, जवळजवळ 20 भीमरूपी स्तोत्र आहेत. 11 प्रसिद्ध आहेत त्यातलं मसूरला भीमरूपी स्तोत्र जे म्हटलं जातं ते चपळ ठाण विराज तरू बरे, परसुंदर ते रूप साजिरे, दगदगीत वरी उटी सेंदुरे, निकटदास कपी वारी हे करे असं म्हटलं जातं. ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराज मसूरकर, ज्यांचा गोरेगावला आश्रम आहे, मसूरकर महाराज म्हणायचे ना, ते या गावचे आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये खूप शुद्धीकरणाचं काम मोठ्या प्रमाणावर केलं. म्हणजे जे लोक बाटून हिंदू मूळचे पण बाटून मुसलमान झाले किंवा ख्रिश्चन झाले त्यांना परत हिंदू धर्मात आणण्याचं काम या मसूरकर महाराजांनी केलं. ते मूळचे मसूरचे. धर्मभास्कर हे मोठं भाविकांच्या मध्ये प्रिय असलेलं मासिक आहे. ते मसूरकर महाराजांनीच स्थापन केलं आणि ते चालवत होते. पुढच्या काळामध्ये त्यांच्या वंशजांनी चालवलेलं आहे. आता इतकं झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या दासबोधाकडे वळूया. मागच्या वेळा आपण 7व्या दशकातील 7वा समास पूर्ण केला होता. आज आता 8व्या समासापासून आपण सुरुवात करणार आहे. या समासाचं नाव आहे श्रवण निरूपण. शुद्ध विद्या अभ्यासाच्या मागे येत असते हे मागील समासात सांगितल्यावर या अभ्यासाचा मुख्य मार्ग म्हणजे श्रवणभक्ती होय. म्हणून समर्थ या 8व्या समासात ते श्रवणभक्ती विशद करतात. विषयाची आसक्ती कमी होणे, विरक्तीकडे ओढा लागून भगवंताची भक्ती उत्पन्न होणे, अभिमान संपून चित्तशुद्धी होणे आणि ती शुद्ध बुद्धी स्थिर होणे हा ज्ञानाचा आणि परमार्थ साधण्याचा मार्ग आहे.
हे सर्व उपदेश व सद्विचारांचे श्रवण केल्याने म्हणजे ते सतत ऐकल्याने साध्य होते. म्हणून श्रवणाने समाधान प्राप्त करून घेणे हा परमार्थाचा राजमार्ग आहे, हे तू निश्चयाने जाणून घे, असे सांगून समर्थ या समासाचा प्रारंभ करतात. आपल्या रोजच्या व्यवहारात ऐकल्याशिवाय कोणतेही ज्ञान मिळत नाही हा आपला अनुभव परमार्थालाही लागू आहे. त्यामुळे प्रपंच काय किंवा परमार्थ काय, प्रवृत्ती काय किंवा निवृत्ती काय, यात श्रवणापासून पर्याय नसतो. म्हणून कोणत्याही ज्ञानार्जनाच्या प्रयत्नाआधी श्रवण गरजेचे आहे. ज्ञान मिळवताना श्रवण पाहिजेच आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावरही ते ज्ञान जागृत व स्थिर राहण्यासाठी श्रवण चालूच ठेवावे लागेल, असा श्रवणाचा अगाध महिमा आहे. केवळ ऐकणे एवढाच श्रवणाचा मर्यादित हेतू अर्थ येथे अभिप्रेत नाही, तर ऐकल्यावर विचार करणे आणि ते विचार अंगात बांधून त्याप्रमाणे आचरण करणे असा त्या श्रवणाचा व्यापक अर्थ आहे. श्रवण, मनन, चिंतन आणि आचरण ही त्यांची एकत्रित चतुसूत्री समजून घेतली पाहिजे. श्रवणाने ऐहिक मोह आणि दृश्य जगाची माया ममता कमी होऊन परमात्मा प्राप्तीचा निश्चय दृढ होतो. मनातील संभ्रम, शंका आणि संशय नष्ट होऊन आपले अवगुण आपल्याला समजून येतात. त्यामुळे त्यांचा त्याग करून सद्गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न आपण सुरू करू शकतो. देहबुद्धीचे बंधन तुटून आपले मन आपल्या ताब्यात येऊ लागते. भक्तीचा प्रारंभ, स्थैर्य आणि यश हे श्रवणामुळे शक्य होते. विचार कळू लागून ज्ञानार्जनाची बुद्धी होते व ते ज्ञान प्रबळ होत गेले की सत्यवस्तूचे स्वरूप समजू लागते. सत्संगतीची जोड श्रवणाला मिळाली तर निरूपण लवकर समजू शकते व परब्रह्माशी जवळीक साधण्याचा मार्ग सुकर होतो. श्रवणाने आपले ज्ञान कलेकलेने वाढू लागते आणि आपली प्रज्ञा म्हणजे बुद्धी मोहमायेतून स्वतंत्र होऊन परमार्थ मार्गामध्ये सक्रिय होते आणि त्याचं फलस्वरूप म्हणून विषय वासनांच्या बंधनातून आपल्या सुटकेला सुरुवात होते. येथे समर्थ विषयाचे बंध आणि ताण प्रज्ञेच्या जोरावर तटातट तुटून जातात व माणूस त्यातून मुक्त होतो, असा यथार्थ शब्दसमुच्चयाचा वापर करतात. श्रवणाचे महत्त्व जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे, असे म्हणत समर्थ म्हणतात. श्रवणाने परमार्थ कार्याची सिद्धता होते. श्रवणामुळे समाधी अवस्था प्राप्त होऊ शकते आणि आत्मसाक्षात्कारामुळे मिळणारे चिरंतन समाधान प्राप्त होण्यासाठी साधक संपूर्णपणे सिद्ध होतो. यासाठी श्रवण मार्गाची प्रत्येकाने कास धरावी. यातल्या 3 ओव्या या समासातल्या महत्त्वाच्या आहेत. त्या अशा: ऐकल्याविण कळेना हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटवले जाते. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्वसिद्धी समाधानासी. या निष्कर्ष आहे की जेणे होय समाधान, ते तू जाण गा श्रवण निश्चयसी. हे सांगून समर्थ हा समास पूर्ण करतात. आणि त्यातच पूर्ण करत नाही, पुढेही आणखीन तो समास चालू आहे. पुढे समर्थ जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैचे समाधान. मुमुक्षु साधक अथवा सिद्ध, श्रवणेविण तो अबद्ध, श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय. सेविलेची सेवावे अन्न, घेतिलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेशी करावे. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्यनेमे तरावे संसार सागरी. श्रवणाचे महत्त्व करताना समर्थ त्याची तुलना सूर्याशी करतात. जसा सूर्य उगवला नाही तर चहूकडे अंधारच कायम राहतो, तसे श्रवण केले नाही तर ज्ञानसूर्य उगवतच नाही व अज्ञानाचा अंधकार हटत नाही. नवविधा भक्ती, चतुर्विध मुक्ती, अध्ययन, अध्यापन, भजन, याजन, दान आणि प्रतिग्रह हे शुद्धाचरणाचे 6 मार्ग. उपासना, पुरस्कार आणि ब्रह्मरूप स्थिती यांचे ज्ञान श्रवणापासून होत नाही. ज्याप्रमाणे जगातील सर्व वनस्पती पाण्यावर वाढतात, सगळ्या जीवांना पृथ्वी, आकाश, वायू, सूर्य एकच आहे, अगदी त्याचप्रमाणे सर्वांना सारभूत असे श्रवण हेच एकमेव साधन आहे. जगामध्ये अनेक देश आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, पण त्या सर्वांना श्रवण हाच ज्ञानप्राप्तीचा मुख्य मार्ग आहे. श्रवणानेच ऐहिकातील फोलपणा जाणवू लागून पश्चात्ताप होईल आणि बद्धाचा मुमुक्षूचा साधक आणि साधकाचा सिद्ध अशी प्रगती होऊ शकेल. श्रवणामुळे मनातील दुष्टवासना नाहीशा होऊन सद्वासनांच्या लहरी उठू लागतात. एखाद्या उत्तम औषधाने अनेक रोग एकदम बरे व्हावे, त्याप्रमाणे श्रवणाचे बहुमोल साधन असून त्यामुळे अनेक सद्गुण अंगी येऊ लागतात. परमार्थ मार्गात अनेक व्रते, पुरस्चरणे, पारायणे सांगितलेली असतात आणि ती पूर्ण झाल्यावर पुढे काय प्राप्त होईल ही फलश्रुतीही सांगितलेली असते. पण श्रवण हे मात्र असे पुढे नंतर केव्हा तरी फळ देणारे उधारीचे साधन नाही,
तर तेव्हाचे तेव्हा प्रचिती देणारे इन्स्टंट साधन आहे. अनेक ठिकाणी समर्थ या अर्थाने रोकडे असा शब्द वापरतात, पण येथे त्यांनी श्रवणाला सप्रचित म्हणजे प्रचिती देणारे म्हटले आहे. श्रवण हे साधन मुमुक्षू, साधक आणि सिद्ध या सर्वांनाच फलदायी आहे आणि ते न करणारा मूर्खच समजला पाहिजे. श्रवण आणि मनन केल्याने चित्तशुद्धी होत असते. म्हणून जर सिद्धपुरुषी श्रवणापासून दुरावला तर त्याची मुक्तीसुद्धा बंधित होऊन तो अधोगतीला सुरुवात करू शकतो. ज्या स्थानावर श्रवण मनन चालत नसेल तिथे परमार्थी माणसाने क्षणभरी थांबू नये. कारण श्रवण नसेल तर पूर्वी झालेली परमार्थ मार्गावरील प्रगती वाया जाण्याचा धोका असतो. जो आळसाने श्रवण सोडेल तो स्वतःचेच अहित करून घेतो. अनेकदा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकायची काय अशी शंका येणाऱ्यांना समर्थ सांगतात की आपण तेच अन्न रोज खातो ना, किंवा रोज पीत असलो तरी पाणी पुन्हा पुन्हा प्यावे लागतेच ना. जिवंत राहण्यासाठी हे पुन्हा पुन्हा करण्याची जितकी आवश्यकता आहे तितकीच परमार्थ मार्गात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी केलेले श्रवण मनन पुन्हा पुन्हा करण्याची गरज आहे. हे श्रवण कसे करावे हे पुढील समासात सांगणार आहे असे सांगून समर्थ या समासाचा निष्कर्ष काढताना म्हणतात की या श्रवण गुणामुळे, या सर्व गुणामुळे श्रवण आणि मनन सतत करावे, मनापासून साधना करावी आणि अशी साधना नित्यनेमाने करणारा मनुष्य निश्चितपणे या भवसागरातून पार होऊन मोक्ष मार्गाला जाऊ शकतो. आता पुढचा समास आहे ते श्रवणाची फलश्रुती समर्थाने सांगितल्या. 7वा दशक 9वा समास. तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर, जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची. आता असो हे बोलणे जयासी स्वहित करणे, तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी. आत्मज्ञानी एकचित्त तेने पहावे अद्वैत, एकांत स्थळी निवांत समाधान. श्रवण करावे खरे, पण काय श्रवण करावे याचे मार्गदर्शन समर्थ या समासात करतात. केवळ काही ऐकणे हे श्रवण त्यांना अपेक्षित नाही, तर ज्याच्या योगाने परमार्थ साधेल असे आणि केवळ असे श्रवण करावे असा त्यांचा आग्रह आहे. या समासाला प्रारंभ करता म्हणूनच ते म्हणतात, आता श्रवण कैसे करावे ते सांगिजेल अवघे. श्रवण कसं करावे आता मी सांगतो. आपले समाधान भंग पावेल आणि ब्रह्मज्ञानाचा निश्चय मोडेल असे वक्तृत्व अथवा ग्रंथ यांचा त्याग करावा. ज्यामुळे संशय आणि संभ्रम वाढेल असेही श्रवण टाळावे. ज्यावेळी परमार्थाचे बीज रोवले जाईल, ज्याच्या मनामध्ये ते आधीच रुजले आहे तेथे जोमाने वाढेल आणि जेथे परमार्थ वृक्ष बहरलाच आहे अशाच्या अंतःकरणात तो बहर कायमचा टिकेल अशा तऱ्हेचे श्रवण, वाचन आणि मनन केले पाहिजे. ज्याची आपल्याला गोडी असते ते ऐकावयास मिळाले तर सुखाचे असते आणि ज्या मार्गाची आपली उपासना असते त्याच मार्गाचे श्रवण आनंद देते. समर्थ अद्वैत मताचे आहेत म्हणून त्यांनी येथेही अद्वैत मताचा पुरस्कार करून अद्वैत ग्रंथाचे महत्त्व सांगितले आहे. ज्याला परमार्थ मार्गाची गोडी लागली आहे त्याला मोक्षाची तळमळ असते आणि त्यासाठी त्यांनी आत्मानात्म विवेक प्राप्त करून देणाऱ्या अद्वैत ग्रंथाचेच वाचन केले पाहिजे. पाणी जसे उतारावर सहजपणे जाते तसेच या अद्वैत प्रीतीचे आहे. ती मिळाली की मग त्याला अद्वैत ग्रंथांची ओढ आपोआपच लागते. आत्मज्ञानी माणसाला सुयोग्य असे ग्रंथ मनापासून आवडतात. जगामध्ये प्रपंचाविषयीचे अनेक ग्रंथ असले तरी त्याची गोडी त्याला नसते. ज्याला जे आवडते तेच त्याला देणे हितकर असते. योग्य वस्तू योग्य ठिकाणी ठेवली तरच ती शोभून दिसते. त्या जागी एखादी विपरीत वस्तू ठेवली तर त्यावेळी कार्यसिद्धी लांब राहून उलट मनस्ताप होतो. हे स्पष्ट करण्यासाठी समर्थ अनेक समर्पक उदाहरणे देतात. ज्याची भगवती देवी कुळदेवता आहे त्याने सप्तशतीचाच पाठ केला पाहिजे आणि अनंताचे व्रत करण्याने भगवद्गीता न वाचता अनंताचीच पूजा केली पाहिजे. वीर पुरुषाच्या हातामध्ये शोभा देणारे वीरकंकण कोणी नाकात घालून चालेल का? द्वारकेला मल्हार महात्म्य, काशीला द्वारका महात्म्य आणि तिरुपतीला जाऊन काशी महात्म्य वाचणे कधीतरी योग्य ठरेल का असं समर्थ विचारतात. योगी पुरुषासमोर जादू टोण्याचे प्रयोग, पंडितासमोर डफ गाणे आणि रत्नपारख्यासमोर दगड ठेवण्याला शहाणपणा कोण म्हणणार? ब्रह्मचारी पुरुषासमोर नाच गाणे, निरूपणामध्ये राजक्रीडेचे वर्णन म्हणजे राजहंसापुढे पाणी ठेवण्यासारखेच मूर्खपणाचे नाही का असेही समर्थ विचारतात. पारमार्थिक जनाचे आत्मज्ञानाचे ग्रंथाशिवाय समाधान होणे कधी शक्य नाही. म्हणून
ज्याला स्वतःचे निरंतरचे हित करून घ्यावायचे आहे त्याने इतर बाष्कळ ग्रंथ सोडून केवळ अद्वैत तत्वज्ञानाच्याच ग्रंथांचे वाचन आणि श्रवण केले पाहिजे असं सांगून समर्थ म्हणतात, आत्मज्ञान साधन करणाऱ्याने निवांतपणे अगदी एकांत स्थानी जाऊन अद्वैताचे श्रवणमनन करावे, म्हणजे त्याला समाधानाचा लाभ होऊ शकेल. त्या समासात आपण पुढे चाललोय. समर्थांची एक ओवी अनेकदा सांगितली जाते. त्यातला पहिलेच चरण सांगितला जातो, टवाळा आवडे विनोद. मी समर्थांना विनोदाचं वावडं आहे असा त्याचा अर्थ अनेक जण काढतात, पण समर्थांनी दासबोधात कित्येक ठिकाणी विनोद केलेला आहे, त्यामुळे त्यांना वावडं नाही. पण कुणाला काय आवडतं यासंबंधी त्यांनी तो उल्लेख केला आहे. तो आता ह्या 7व्या दशकाच्या 9व्या समासात आहे. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे त्या नाव ग्रंथ. ग्रंथ कशाला म्हणावं? टवाळा आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद तामसास अप्रमाद गोड वाटे. परिपरत्र साधने विण म्हणू नये ते श्रवण जेथे नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणा. आता असो हे भूत ऐकावा परमार्थ ग्रंथे विण व्यर्थ गथा गोवी. टवाळा आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद असं समर्थाने म्हटलेलं आहे. केवळ अद्वैत ग्रंथ हेच परमार्थ साधून देण्यास सागरातील नौकेप्रमाणे उपयुक्त ठरतो. प्रापंचिक नवरसात्मक अशा अन्य ग्रंथांचा यासाठी उपयोग होत नाही, म्हणून त्यांना परमार्थी माणसाने वर्ज्य समजावे. अद्वैत ग्रंथाने काय साध्य होते सांगता समर्थ म्हणतात की त्यांनी पूर्वकर्माबद्दल पश्चात्ताप होऊन परमार्थ मार्ग धरावा ही आवड लागते आणि त्या मार्गातील ज्ञान मिळते. आपला अहंकार संभ्रम कमी होत जातात आणि सद्गुण अंगी येऊ लागतात. आपली अधोगती थांबून प्रगतीला सुरुवात होते. म्हणून संसारात उपयोग पडणारे कर्मणूक करणारे असे अनेक ग्रंथ जरी असले तरी त्यांच्यामुळे विरक्ती आणि भक्ती उत्पन्न होत नसल्याने अद्वैत ग्रंथांची सर त्यांना कुठून येणार? इतर सर्व पक्षी अनेक फळे खाऊन तृप्त होतात, परंतु चकोर पक्षी मात्र अमृताचाच आग्रह धरतो आणि त्यानेच संतुष्ट होतो. त्याचप्रमाणे प्रपंचात गुंतलेली सामान्य माणसे संसारातल्या ऐहिक गोष्टींची इच्छा करतात, पण ज्यांनी स्वतःतील भगवंताच्या अंशाला जाणले आहे असे भाग्यवान पुरुष मात्र ऐहिक सोडून केवळ भगवंताच्या प्राप्तीचीच इच्छा धरतात. जगात अनेक प्रकारची माणसे असतात आणि प्रत्येकाची आवड निरनिराळी असते. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी असे त्यांचे प्रकृतीनुसार 3 वर्ग मानले जातात. त्यांच्या आवडी कशा भिन्न भिन्न आहेत हे पाहू लागले तर आश्चर्य वाटते. स्वार्थी माणसाला स्वार्थ, चुक्कू माणसाला पैसा, कविवृत्तीच्या माणसांना काव्य, कलाकारांना नाना कला, तर्कनिष्ठांना वादविवाद, भोगवादी माणसाला भोग, तर कर्मठ माणसाला कर्ममार्ग यांची आवड असते. जीवनाच्या सर्व अंगाचा समर्थ कसा विचार करतात हे त्यांच्या प्रत्येक ओवीतनं प्रत्येक समासातनं आपल्या प्रत्ययाला येत असतं. मूर्तीपूजकांना मूर्तीची, संगीतज्ञाला सूर आणि तालबद्ध संगीताची, कामी माणसाला कोकशास्त्राची, जारण मनन करण्याला मंत्रतंत्रांची अशी वेगवेगळी गोडी असू शकते. मात्र सत्प्रेरित ज्ञानी मनुष्य ज्ञानाचा, भाविक भजनाचा, साधक साधनाचा, परमार्थी परमार्थाचा, विद्वान अध्ययनाचा भुकेला असतो. हे भेदाभेद वर्णन करतानाच टवाळा आवडे विनोद हे समर्थांचे प्रसिद्ध वचन येते. ते म्हणतात, थट्टेखोर विनोदी माणसाला विनोद आवडतो, तर उन्मत्ताला तंटखेडे आणि व्यसनांची आणि तामसी प्रकृतीच्या माणसाला वाईट कर्मांचीच आवड असते. माणसांचे असे कितीतरी वेगवेगळे प्रकार व त्यांच्या विविध आवडींनी सांगता येतात आणि ते आपल्या आवडीचे ऐकतात किंवा तसेच ग्रंथ वाचतात. परंतु जसे गोडी वाचून गोडपण नसते, सुंदर नागाशिवाय सौंदर्य शोभत नसते, तसे परमार्थाचे वाचणारे ज्ञान व्यर्थच असते. ज्यात परमार्थ साधन नाही त्याला श्रवण म्हणूच नये, कारण आत्मज्ञानाशिवाय असणारी इतर सर्व श्रवण व ग्रंथ ही निव्वळ कर्मणुकीची समजली पाहिजेत. कारण त्यातून निरंतरचे आणि हितकारक असं काहीही साध्य होत नाही. म्हणून श्रवण मनन आणि वाचन करताना ते परमार्थ ग्रंथाचेच केले पाहिजे असे समर्थ आग्रहपूर्वक सांगतात. आज आपण इथेच थांबूया. उद्या 7व्या दशकातील 10वा समास सुरू करू. तत्पूर्वी 2-3 मारुतींची माहिती घेऊया. आज इथे थांबता. नमस्कार.